भगवा वादळ आता पुण्यात येऊन ठेपलेले। रात्रीचा मुक्काम जरांगे पाटलांचा लोणावळ्यात असेल। एकीकडे क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली, निकाल राखून ठेवलेला आहे। दुसरीकडे काही प्रस्ताव जरांगेंना दिले जात आहेत सरकारकडून। या सगळ्या संदर्भात जरांगेंशी थेट संवाद साधण्याकरता जाऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, जरांगे पाटील यांचा ताफा आता पुण्यात येऊन ठेपलेला आहे। आता मुंबई काही अंतरावरच आहे। नक्कीच मॅडम, खरं तर जरांगे पाटील यांच्या समवेत लाखो जे अनुयायी आहेत, आपण माझ्या पाठीमागे बघू शकतोय, त्यांच्या समवेत या ठिकाणी मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। खरं तर प्रत्येक या ठिकाणी जे अनुयायी आहेत त्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं आणि या एकच मागणीसाठी हे लाखो जे अनुयायी आहेत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण ते जरांगे पाटील साहेबांना बोलूयात। पाटील साहेब, सरकार जे आहे ते चर्चा करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळते। सरकार चर्चेसाठी येते अशी माहिती मिळते। चांगली गोष्ट आहे, एवढं चांगली गोष्ट आहे, आले तर चांगली गोष्ट आहे। किती बारा चर्चेला आले तर आमची मागणी काय आहे त्याच्यात काहीच बदल नाही। कुठं द्या आंतरवाले द्या आरक्षण पाहिजे, पुण्यात द्या आरक्षण पाहिजे, तुम्ही मुंबईत द्या आरक्षण पाहिजे, तुम्ही बीडमध्ये येताना द्या, कुठं रस्त्यावर द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण। पाटील साहेब, तुमच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ती याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। खरं तर सगळ्या ज्या याचिका आहेत त्या फेटाळल्या जात आहेत। न्याय मंदिर न्यायच करणार ना, सत्य सत्य न्यायाच्या बाजूने न्यायच करणार। शांततेचं आंदोलन नाही, शांततेचं न्याय देणार। खरं तर मुंबईला पोचण्यासाठी आपल्याला काही तासाचा अवधी आहे। मुंबईच्या दिशेने लाखो जे मराठी बांधव आहेत ते निघालेले आहेत। सगळ्यांची मागणी मराठा आरक्षण आहे, पण सरकार काय सकारात्मक भूमिका घेते का आणखीन तर दिसत नाही, त्यामुळे तर मुंबईला चाललो आम्ही। 7 महिने झाले, हो नाही म्हणून तर मुंबईला निघालो। वाटेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या समाजातील जे नागरिक आहेत त्यात आपण बघू शकतो की जरांगे पाटलांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी अनेक भगिनी जी आहेत त्या येत आहेत। हातामध्ये पुष्पहार घेऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी स्वागत करत आहेत। लाखोंची गर्दी आपण बघू शकतो या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी येत आहेत। पाटील साहेब, वेगवेगळ्या धर्मातील नागरिक आपला रस्त्याने सन्मान करत आहेत, स्वागत करत आहेत, कौतुकसुद्धा करत आहेत। सगळा समाज गोरगरीब मराठा पाठीशी उभा राहिला। त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघाला पाहिजे, म्हणून तेच पाठिंबा देतात, साथ देतात। पाटील साहेब, लोकशाहीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट काय आव्हान कराल? आरक्षणाचा विषय आहे, काय नाही आव्हानात, आव्हान करून करून कटाळतो आम्ही, काय आव्हान नाही। आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, बघू आरक्षण कसं मिळवायचं। चला, धन्यवाद। आपण पाहिलं की मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत। खरं तर आरक्षण हेच एक मिशन घेऊन ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।